गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आपली राईड आहे महडच्या श्री वरद विनायकाच्या दर्शनासाठी। ही आपली स्पेशल राईड आहे। हे रायगड जिल्ह्यातलं गणपतीचं देऊळ आहे। अष्टविनायकात चौथा गणपती म्हणून महडचा श्री वरद विनायक ओळखला जातो। आपण नवी मुंबईतून निघालोय आणि सकाळीच आपण राईड स्टार्ट केलेली आहे। नाश्ता वगैरे आपण केला, त्यामुळे थोडासा आपल्याला उशीर झालेला आहे, तरी पण काही हरकत नाहीये। आपल्या सोबत आपले दोन मित्र पण आहेत, त्यांचे इंट्रोडक्शन तुम्हाला देतोच थोड्या वेळाने। आपण सध्या जुना मुंबई पुणे हायवेवर आहोत आणि खोपोलीच्या अलीकडे 6 किलोमीटर अंतरावर महडसाठी रस्ता जातो आणि उजव्या हाताला फक्त 2 मिनिटाच्या अंतरावर महडचा गणपती आहे। हाय फ्रेंड्स, मी आहे योगेश। कसे आहात सगळे? तर आज आपण आलोय महडला श्री वरद विनायकाच्या दर्शनासाठी आणि हा अष्टविनायकापैकी एक गणपती आहे आणि हा खालापूरपासून जवळपास 2 मिनिटाच्या अंतरावरच आहे आणि आपण घनसोलीवरून आलेलो आहे। माझ्याबरोबर माझे 2 मित्र आलेत, निरंजन हाय, कुलबीर भाई। तर बघूया आपल्याला कसा अनुभव येतो। इकडे आजूबाजूला भरपूर शॉप्स आहेत, म्हणजे आपण जे दर्शनासाठी घेतो नारळ वगैरे। चला जाऊ। भजी बघ, प्रसाद पण आहे मस्त। हे बघा इकडे इथे अष्टविनायक कोरलेले आहेत बघा। हे मंदिर पेशवेकालीन आहे। मंदिराचं बांधकाम हेमाडपंथी आहे। मूर्तीच्या शेजारी सतत दिवा पेटलेला असतो। असं म्हणतात की हा दिवा 1892 पासून पेटत आहे। हीच या मंदिराची खासियत आहे।
जवळच असलेल्या लोणावळा खंडाळा घाटावर आपण जायचं ठरवलं. तिकडेच आपण थोडासा नाश्ता करणार आहोत. आपल्या मिसळ आलेले आहेत आता. हा स्पायसी वाटतोय मला दे. हे आपले कमी स्पायसी खाणारे मित्र आहेत. याला कलर बघा मित्रांनो. मित्रांनो मिसळ पाव एन्जॉय करा. घ्या रे. मित्रांनो आता आपण परतीची राईड चालू केली आहे आणि आपल्या ज्या बाईक होत्या त्या ही बघा रॉयल एनफील्ड आणि इकडे आहे की बेनेली. खूप मजा आलेली आहे आणि माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका मस्त ब्लॉगमध्ये. तोपर्यंत थँक्स. बाय बाय करा रे.